धरणगाव शहरातील अवैध धंद्यांना वचक बसविण्यासाठी निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जुन्या पोलीस स्टेशनजवळ घंटानाद आंदोलन केले। येत्या 3 दिवसात ठोस पावले न उचलल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला। धरणगाव शहरात सट्टा जुगार यासारखे अवैध धंदे सर्रासपणे चालतात। या धंद्यांना ताळेबंद घालण्यासाठी 17 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देत 10 दिवसाच्या आत या संदर्भात कारवाई न झाल्यास घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता। पण 10 दिवस उलटूनही प्रशासनाची उदासीनता पाहता या कार्यकर्त्यांनी धरणगाव येथील जुन्या पोलीस स्टेशन जवळ घंटानाद आंदोलन केले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला 3 दिवसात ठोस पावले उचलण्याची चेतावणी दिली असून प्रशासकीय कारवाई न झाल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला। गेल्या अनेक दिवसापासून अवैधरित्या छट्टा, दारू, पत्ते, जुगार, गुटखा विक्री हे धंदे चालू आहेत। या संदर्भात भारतीय जनता पार्टीने गेल्या 17/7/2017 रोजी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं। त्यांना सांगितलं जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून 10 दिवसाच्या आत हे अवैध धंदे बंद झाले नाहीत तर धरणगाव तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या समोर घंटानादचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू करू अशा पद्धतीने अल्टिमेट देऊन देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत। म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व जनतेच्या माध्यमातून धरणगाव शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर मोठ्या प्रमाणावरती घंटानादचा आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि जनतेने देखील यशस्वीरित्या या आंदोलनामध्ये सहभागी नोंदवलं। जर अजून पोलीस प्रशासनाने गेल्या 8 दिवसामध्ये जर धंदे बंद केले नाहीत तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। परिचय आपला? मी PC पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा। धरणगाव तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहेत की त्याचा सांगता येणार नाही एवढ्या प्रमाणात आहेत। आता जर का पाहिलं सय्या हुआ ठाणेदार अब डर का है का, आता ही गोष्ट या उक्तीप्रमाणे सांगितलं। गुलाबराव पाटलांचा राज्यमंत्र्यांचा फोटो असतो आणि त्याच्या मागे हॉटेलमध्ये सट्टे पत्ते दारूचे धंदे चालतात आणि कुठलाही सट्टा पत्ता दारूचा धंदा करणारा माणूस गुलाब भाऊंचे पोस्टर लावलं म्हणजे आपलं काही कोणी करून घेत नाही। आणि या गुलाबराव पाटीलने 25 ते 30 वर्षापासून आज तागायत राज्यमंत्री असल्यावर सुद्धा धरणगाव, पारधी जिथे जिथे या तालुक्यातले मोठमोठी गावं आहेत तिथं मोठ्या प्रमाणात सट्टा चालत आहे। आणि आता तुम्हाला सांगतो धरणगाव मध्ये जर पाहिलं, पारधीला पाहिलं, टपऱ्यांवर सुद्धा सट्ट्याचे बोर्ड लावलेले दिसतात। रस्त्यावर दारू विकतात, दारू विकताना घोषणा दिली जातात की 2 बोटे फ्री, ग्लास फ्री, पाणी पाऊच फ्री आणि 100ची क्वार्टर 60 मध्ये। जवळजवळ धरणगाव मध्ये जे आम्ही लोकांकडून ऐकतो आज ज्या उद्योग धंदे जे चालू आहेत सर्वात जास्त हे नंबर 2चे धंदे, नंबर 1 शिवसेना, 2 नंबर राष्ट्रवादी या दोघा पक्षांनी धरणगावचा नाश केलेला आहे, पूर्ण तालुक्याचा नाश केलेला आहे। आणि त्याचबरोबर यांनी आज जर पाहिलं जवळजवळ लोक सांगतात 1 ते 1.5 लाख रुपयाची रोजची दारू विकली जाते। आज यांनी ज्या गरीब लोकांना, ज्या मुलांना रोजगार नसतील, शाळेच्या पिशव्या टांगून त्याच्यामध्ये बाटली ठेवून दारू विकण्यात जातं की तरुणांना सुद्धा, शाळकरी मुलांना सुद्धा हे वाईट वळणावर लावतात आणि धरणगावातल्या लोकांचा सत्यानाश करण्याचा प्रयत्न केला। आणि आज जी डुप्लिकेट दारू विकली जाते, आम्ही डॉक्टरांकडे गेले असता डॉक्टर गाजरेने सांगितलं धरणगावचे 35% पेशंट दारू पिणारे आमच्याकडेच आहेत। परिणामी डुप्लिकेट दारू पिल्याने त्यांचे पोट फुगते आणि पोटामधून पाणी काढावं लागतं। आणि या राज्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने, या शिवसेनेचा, या राष्ट्रवादीचा लोकांनी जे अवैध धंदे चालू केले आहेत यांच्यामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होणार आले आहेत। तरी आम्ही आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून, आमचे जेवढे ज्येष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणारच। आणि जोपर्यंत धरणगावचे हे नंबर 2चे धंदे बंद होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसल्याशिवाय राहणार नाहीत। माझं नाव संजय छगन महाजन, मी भारतीय जनता पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे।